तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं. तर याच्यामध्ये बघा बऱ्याच जिल्ह्यांचे आलेले आहेत, बऱ्याच जिल्ह्यांचे बाकी आहेत. ग्राउंड तर चालू झालेलं आहे. तर आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याच्यासाठी तुम्हाला पहिलं तरी अर्ज क्रमांक पाहिजे. जसं तुम्ही अर्ज भरलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक भेटून जातो. तर चला आपण स्क्रीनवर बघूयात कशा पद्धतीने आपण हॉल तिकीट डाउनलोड करायचं. पहिल्यांदा आपण Googleमध्ये यायचं आहे. Googleमध्ये आल्यानंतर आपण सर्च आयकॉनमध्ये बघा, तिथे सर्च करायचं पोलीस भरती हॉल तिकीट. ते सर्च केल्यानंतर फर्स्ट वेबसाईट पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड नाव त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये बघा वर्तमान भरती 2026, त्याच्यानंतर मेगा भरती येतं, नंतर परीक्षा येते, प्रवेशपत्र, निकाल, चालू घडामोडी असं बरंच काय ऑप्शन आहेत. तर आपल्याला प्रवेशपत्र याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बघा स्क्रोल करा खाली, खालच्या साईडला स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर बघा खाली इथे ऑप्शन आहे शारीरिक चाचणी आहे, शारीरिक चाचणी प्रवेशपत्र आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा इथे असं तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल. याच्यामध्ये बघा अर्ज क्रमांक तिथे वर मेन्शन केलेला आहे त्याने अर्ज क्रमांक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला असतो त्याच्यावर तुम्हाला अर्ज क्रमांक भेटलेला असतो, तो अर्ज क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा आणि जन्मतारीख. मग याच्यामध्ये बघा जन्मदिनांक कशी टाकायची, तर बघा 17/05/1992 आहे. अर्ज क्रमांक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये स्पेस वगैरे काही द्यायचं नाही, त्यांनी पुढे दिलेलं आहे फॉर एक्झाम्पलसाठी. तर बघा अर्ज क्रमांक टाकायचा, 17 टाकायचा, मध्ये डॉट वगैरे काही द्यायचा नाही. 05 करायचं 1992, म्हणजे तिथं तुमचं 11वा असेल 12वा असेल तर 12 करायचं, 0 टाकायची गरज नाही. तशा पद्धतीने तुम्ही तिथे अर्ज क्रमांकामध्ये टाकू शकता. तर बघा आपण एक सॅम्पलसाठी टाकून बघूया. तर बघा मी टाकून घेतो, अर्ज क्रमांक टाकला, डेट ऑफ बर्थ टाकली, त्याच्यानंतर बघा पुढे जा त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं जर म्हणजे हॉल तिकीट आलं असेल तर तुम्हाला मेसेज हॉल तिकीट ओपन होतं. इथे आता हॉल तिकीट आलेलं नाही. युवर फिजिकली हॉल तिकीट नॉट जनरेटेड, म्हणजे अजूनपर्यंत तुमचं हॉल तिकीट आलेलं नाही. म्हणजे मी आत्ता जो नंबर टाकला त्याचं हॉल तिकीट आलेलं नाही. जर तुमचं ज्या जिल्ह्यावाईज आहे, जिल्ह्यावाईज तुमचं जरी हॉल तिकीट आलं असेल तर तुम्हाला हॉल तिकीट ओपन होतं. बघा तुम्हाला ग्राउंडला जाताना काय काय घेऊन जायचं आहे, तर बघा सोबत एक पाणी बॉटल घेऊन जा. त्याच्यानंतर बघा जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटच्या 2 झेरॉक्स, त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्यांच्या 2 झेरॉक्स घेऊन जायचेत. त्याच्यानंतर तुम्हाला फोटो घेऊन जायचे, 5 ते 6 फोटो सोबत घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्ही ग्राउंडला सगळे कॅरी करून घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एस.एन. स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला बिनधास्त विचारा, मी त्याच्यावरही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.